मेंढी माऊली घेऊन माझा मामा अगदी रानोरान फिरतोय. इसवी सन 1921 साल आहे. 1921 सालामध्ये या डोंगरावरून त्या डोंगरावरती जायचं. या मेंढी माऊलीला जिकडे चारा मिळेल ना तिकडे चारा बघायचा आणि त्या गावामध्ये तळ ठोकायचा. अगदी 1000-1200 माझ्या मामाची मेंढर आणि 1000-1200 मेंढर घेऊन एवढा सगळा लावा जमा घेऊन कर्नाटक प्रांतामध्ये 1921 सालामध्ये माझा जगाचा मालक माझा मामा एरगट्टीच्या माळावरती स्वतःची बकरी घेऊन मेंढी माऊली घेऊन तिथे आता तळ ठोकलाय. आणि तळ ठोकल्याच्या नंतर अगदी काही वेळ निघून गेला आणि काही वेळ निघून गेल्याच्या नंतर वाऱ्यासारखी वार्ता पसरली की कुणीतरी धनगराचा माणूस आलाय, कुणीतरी धनगराचा बाळू आलाय, नाव त्याचं बाळू आहे. आणि हा स्वतःची असणारी मेंढर घेऊन इथे इथे एरगटीच्या माळावरती तळ ठोकून राहिलाय. परंतु त्या काळामध्ये त्यावेळी बाळाप्पा बागडी नावाचा एक दरोडेखोर राहत होता. या बाळाप्पा बागडीने काय करावं, अगदी लहान लहान चोऱ्या करत बसत नव्हता. या बाळाप्पा बागडीने कुठेतरी सरकारी खजिन्याची लुटमार करावी. या बाळाप्पा बागडीने कुठेतरी मोठा दरोडा टाकावा. ज्याच्याकडे भरपूर संपत्ती असेल, ज्याच्याकडे भरपूर धनदौलत असेल त्याच्याकडे जावं आणि तिथे दरोडा टाकावा. परंतु हा असणारा बाळप्पा बागडी जो होता ना तो जातीनं रामोशी होता. हा बाळप्पा बागडी स्वतः बरोबर अनेक माणसांची टोळी घ्यायचा आणि एकटा नाही, दोघा नाही, तर बरोबर 21 माणसं स्वतःच्या टोळीमध्ये अगदी सहभागी करून घ्यायचा आणि 21 माणसं मिळून कुठे असेल तिथे दरोडा टाकाई निघून जायचे. या बाळप्पा बागडीच्या कानावरती वार्ता गेली. बाळप्पा बागडीने विचार केला की कुणीतरी धनगराचा बाळू आलाय, भरपूर लावा जमा आहे, भरपूर संपत्ती आहे त्याच्याकडे. अहो असं म्हणतात की गावातील आसपासच्या गावातील पंचक्रोशीतील सगळी लोक काही ना काही समस्या घेऊन त्या धनगराच्या बाळूकडे जात आहेत. मग आपण जर त्याच्या तळावरती चोरी केली, जर आपण त्याच्या तळावरती दरोडा टाकला तर मात्र आपल्याला पुन्हा चोरी करायची गरज नाही. भरपूर संपत्ती आहे, 1000-1200 बकरी आहेत. एवढी सगळी जर आपल्याला मिळाली तर आपल्या आयुष्याची चिंताच मिटून जाईल. बाळप्पा बागडीच्या कानावरती वार्ता गेली. बाळप्पा बागडीनं आपली असणारी सवंगडी जे कोणी मित्रमंडळी होते सगळे गोळा केले आणि सगळ्यांमध्ये बसून आता चोरी करायची आखणी चालू केली. एकानं इकडे थांबायचं, एकानं त्या बाजूला थांबायचं, एकानं या बाजूला थांबायचं. बरोबर 1:30 वाजता सगळ्यांनी चोरी करायला जायचं. सगळ्यांचा बेत पक्का ठरला. परंतु ज्या दिवशी चोरी करायची त्या दिवशी दिवसभर बाळप्पा बागडी तिथे मामाच्या तळावरती जाऊन पाहणी करू लागला. त्या मामाच्या तळावरती जाऊन पाहणी करत असताना त्या बाळप्पा बागडीने सगळी रेखा आखली आहे, सगळा नकाशा आखलाय. आणि रात्री बरोबर 9:30-10च्या सुमारास आपल्या असणाऱ्या मित्रांना घेऊन बाळप्पा बागडी आता सांगू लागला, यानं इथं उभं राहायचं, यानं तिथे उभं राहायचं, यानं या वेळेला बाहेर निघायचं, यानं त्या वेळेला बाहेर निघायचं. आणि माझ्या मामाच्या तळावरती अगदी प्रत्येक भाविक भक्ताची गर्दी चालू झाली. भाविक भक्त दर्शन करण्याकरता येऊ लागलेत. 10 वाजले, 11 वाजले, बरोबर 11:30 वाजता सगळीच असणारी भक्त मंडळी आता घरी गेली, आपापल्या घरी गेली. ज्यांनी ज्यांनी बकरी वळलेत माझे मेंढपाळ बंधू ही सगळे झोपी गेले. आणि बरोबर 12:30 वाजता हा असणारा बाळप्पा बागडी आपल्या मित्रांबरोबर चोरी करायला निघाला. परंतु बाळप्पा बागडी मनानं मात्र चांगला होता. या बाळप्पा बागडीचा एक नियम होता, कधी स्त्रीच्या अंगावरती हात टाकत नव्हता, स्त्रीचे आभूषण काढून घेत नव्हता,
जर नडला अडला असेल ना, त्याला स्वतःच्या खिशामधून पैसे काढायचा आणि स्वतःच्या खिशातले पैसे नडल्या आडलेल्याला देऊन टाकायचा. मनानं चांगलं होतं, पण पोट भरायचं होतं. देवानं प्रत्येकाला ईदभर पोट दिलाय. ते ईदभर पोट भरण्याकरता प्रत्येकाला काही ना काहीतरी करावं लागतं. म्हणून हा बाळप्पा बागडी जो आहे ना, तो या मार्फत आपल्या पोटाची खळगी भरत होता. चोरी करावी आणि चोरी करून आपल्या कुटुंबाचा, आपल्या बायका पोरांचा, आपल्या आई बापाचा उदरनिर्वाह करावा. हा बाळप्पा बागडी जो होता ना, त्यानं कधी गरिबाचं घर लुटलं नाही. हा बाळप्पा बागडी जो होता ना, त्यानं कधी एखाद्या स्त्रीचं, एखाद्या महिलेचं आभूषण काढून घेतलं नाही, तिच्या दागिने ओरबडले नाही. या बाळप्पा बागडीनं आता नियोजन केलं. बरोबर 12:30 वाजता आपल्या बरोबर 21 माणसं घेऊन हा असणारा बाळप्पा बागडी आता चोरी करायला निघाला. अगदी अर्धा किलोमीटरच्या अंतरावरती आता लांबवरती तळ दिसतोय, लांबवरती तळ दिसतोय. आणि बाळप्पा बागडी विचार करतो, आता एक अर्ध्या तासात आपण जाऊ, आता अर्ध्या तासात पळू. सगळेजण मिळून जात असताना त्यांच्या काहींमध्ये चर्चा चालू झाली. जर हे नियोजन आपलं बरोबर झालं, जर आपण चोरी केली तर म्हणले आपल्या आयुष्याची चिंता मिटेल. जर आता चोरी बरोबर झाली तर एक म्हणाला, अरे ही चोरी जर सक्सेस झाली, हे काम जर फत्ते केलं, तर म्हणला मी माझ्या छतावरती सोन्याची कौलं टाकेल. एक म्हणला मी माझ्या छतावरती सोन्याची कौलं टाकेल. एक म्हणला तू काय सोन्याची कौलं टाकतोस, घरदार सगळी जितली तिथे, घरदार सगळी जितली तिथे, पण म्हणलं माझ्या मालकिनीला सोन्यानं लढवेल, माझ्या मालकिनीला भरपूर दागिने करून देईल. एक म्हणला तुम्हाला घरदार आहे, तुला तुझ्या बायकोला दागिने करायचेत, पण मला मात्र अजून घर काही नाही. जर हे काम फत्ते झालं ना, जर ही चोरी योग्य ठरली ना, जर ही चोरी सक्सेस झाली ना, म्हणला मी काय करेल, तर म्हणला मी पहिल्यांदा घर बांधेल. या सगळ्यांचं बोलणं चालू असताना सगळे चालतायत. घड्याळामध्ये 1:30 वाजले, 2 वाजले, 2:30 वाजले, पण तळ काही येईना. ते मनामध्ये विचार करू लागले, अगदी अर्धा तासाच्या अंतरावरती मामाचा तळे, अर्ध्या तासाच्या अंतरावरती त्या बाळू धनगराचा तळे. आपण चालून 1.5 ते 2 तास झाले, पण त्या बाळू धनगराचा तळ काही येईना. तो बाळप्पा बागडी म्हणतो, अरे असं काय चालतास? म्हणले जरा भरभर चाला. आता सगळेजण भरभर चालू लागले. 3:30 वाजले, पण मामाचा तळ काही येईना. घड्याळामध्ये बघतायत 3:30 वाजले तरी बाळू धनगराचा तळ कसा येईना. त्यानं बाळप्पा बागडीनं सांगितलं, म्हणले अरे चालू नका, आता चालू नका, आता म्हणले सगळ्यांनी पळायचं. म्हणले चालून तळ सापडत नाही ना, चालून आपण तळापर्यंत जात नाही ना, मग आता पळत जायचं. ठरलं. सगळे चालून आधीच दमले होते, परंतु आशा ही फार वाईट असते महाराज. चोरी करून आपल्याला काहीतरी मिळेल या आशेनं ते 21 जण सगळेजण पळू लागले. चालून दमले होते, परंतु काहीतरी मिळवण्याच्या आशेमध्ये ते सगळेजण पळू लागले. बघा, आशा नावाची एक आश्चर्यकारक बेडी आहे. आशा नावाची एक आश्चर्यकारक बेडी आहे. जर एखाद्या माणसाचे पाय बेडीनं बांधले ना, तर त्या माणसाला चालता सुद्धा येत नाही. जर एखाद्या माणसाचे पाय बेडीनं बांधले ना, तर त्या माणसाला चालता सुद्धा येत नाही. परंतु जर एखाद्या माणसाचे पाय आशा रूपी बेडीनं बांधले ना, तर तो माणूस थांबतही नाही. आशा ही फार वाईट असते. शंकराचार्य म्हणतायत, को वै दरिद्री, को वै दरिद्री म्हणजे दरिद्री कोण आहे? त्याचं उत्तर सांगितलंय, यस्य तृणा विशालः, ज्याची तहान मोठी आहे ना, तो माणूस दरिद्री आहे.
या आशेनं, या इच्छेनं काहीतरी मिळवायचंय म्हणून हे 21 जण पळू लागले आणि पळता पळता घड्याळामध्ये 4:30 वाजले. 4:30 वाजले पण मामाचा तळका येईना. आजूबाजूचे सगळेजण सवंगडी म्हणू लागले, अरे बाळप्पा, जर एखाद्या लहान लेकराने जर थोबाडीत मारली ना तर आम्ही कोलमडून पडू. आता अंगामध्ये जीव राहिला नाही. अरे रात्रभर चालतोय, रात्रभर पळतोय, पण त्या बाळू धनगराचा तळ काय येईना रे. बाळप्पा बागडे विचार करू लागला. बाळप्पा बागडे माझ्या मामाचा रूप आठवू लागलाय. हा बाळप्पा बागडी नजरेसमोर माझ्या मामाला आणू लागला आणि विचार करतोय, तो 6.5-7 फूट उंचीचा तो बाळू नक्कीच काहीतरी चेटूक असावं. तो कोणी साधा सुद्धा व्यक्ती नाही, तो साधा माणूस नाही. हातामध्ये काठी आहे, डोक्यावरती फेटा आहे, कपाळाला भंडारा आहे. नक्कीच त्याच्याकडे काहीतरी चेटूक असावं. सवंगडी म्हणू लागल्या, अरे येडेगत करू नको रे, चल म्हणले माघारी, आपण घरला जाऊ. पण बाळप्पा बागडी मात्र फार हट्टी होता. अरे म्हणले 5 वाजले घड्याळामध्ये, आपलं काम नाही ना झालं, पण एकदा त्या बाळू धनगराच्या तळावरती जाऊनच यायचं. 6 वाजले आणि बरोबर 6 वाजता हा बाळप्पा बागडी आपले 21 जण त्या सवंगड्यांना घेऊन माझ्या मामाजवळ आला. माझ्या मामाच्या तळावरती आला. मामा बाजावर बसले होते. माझा मामा बाजावर बसला होता. माझ्या मामाचं रूप त्या बाळप्पा बागडीने पाहिलं आणि 2 मिनिटं बघतच राहिला. जगाच्या मालकाचं रूप फार वेगळं आहे हो. जगाच्या मालकाचं रूप फार वेगळं आहे. तो असणारा दरोडेखोर माझ्या मामाकडे बघतोय आणि बघता बघता त्याच्या डोक्यातला विचार निघून गेला. माझा मामा त्या बाजावर बसला होता, हातामध्ये काठी आहे आणि काठीनं रिंगण आखत होते. काठीनं रिंगण आखता आखता माझ्या मामानं वरती नजर केली, बाळप्पा बागडी समोर दिसला. आणि मग मात्र माझे मामा त्या बाळप्पा बागडीला म्हणतात, अरे बागड्या, अरे माझ्या तळावरती चोरी करायला आलतास का रे. अरे पृथ्वीची प्रदक्षिणा घालतोय मी, अरे पृथ्वीची प्रदक्षिणा घालतोय, थांबू का रे, चोरी करायची का तुला. अरे जर तो या बाळू धनगराच्या तळावरती चोरी केली, जर तो या बाळू धनगराच्या तळावरचं लुटून नेला, तर या कलियुगामध्ये मी नाव काय सांगू. अरे बागड्या, तुझ्या डोक्यात कसं आलं रे. बाळप्पा बागड्याने हात जोडले आणि सांगू लागला, मामा चोरी करायचं डोक्यात नाही हो, पण पोट भरावं लागतं. त्यावेळी माझा मामा विचारतोय, अरे बागड्या, ज्या घरच्यांकरता चोरी करतोय, ज्या कुटुंबाकरता चोरी करतोय, ज्या बायका पोरांकरता चोरी करतोय, एके दिवशी तू जाणार आहेस, त्या दिवशी तुझी बायका पोरं आई बाप तुझ्या पापात सहभाग घेतील का रे. घेतील का. अरे कोणता पाप करायला निघाला होतास. अरे ए बागड्या, कोणता पाप करायला निघाला होतास. त्यावेळी त्या बाळप्पा बागड्याच्या लक्षात आलं की माझ्या मामाच्या तळावरती येऊन चोरी करण्याचा विचार करून फार मोठी चूक केली, फार मोठी चूक केली. त्या क्षणाला बाळप्पा बागडी पळत पळत आलाय आणि माझ्या मामाचे पाय पकडले आणि ढसढसा रडू लागला, मामा, ओ मामा, माझं चुकलं, मला माफ करा. असा विचार पुन्हा नाही करणार. माझ्या मामानं अगदी त्याच्या खांद्याला धरून उठवलं आणि उठवल्याबरोबर सांगू लागले, अरे बाळप्पा बागड्या, आता घरला जाऊ नको बघ, आता घरला जाऊ नकोस. 2 दिवस थांब, कन्या आंबिलाचा प्रसाद खा आणि 2 दिवसानं जा बघ तुझ्या घरला.
असं बोलून तो बाळप्पा बागडी 2 दिवस माझ्या मामाच्या तळावरती राहिला. कन्या आंबिलाचा प्रसाद घेतला आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला. बाळमामाच्या नावानं, बाळमामाच्या नावानं. विठ्ठला विठ्ठला